नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत दुप्पट फुलणारे ज्वारीचे पापड. हे पापड वर्षभर छान टिकतात. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण अर्धा किलो ज्वारीचे पापड करणार आहोत. तुम्हाला हवे तर तुम्ही 1 किलोचेही पापड करू शकता. या ठिकाणी मी अर्धा किलो चांगल्या प्रतीची ज्वारी घेतली आहे. ही ज्वारी निवडून 2 ते 3 वेळा पाणी बदलून स्वच्छ चोळून धुवून घ्यायची आहे. ज्यामुळे धूळ कचरा असेल तर तो निघून जातो. आता दुसऱ्यांदा धुवून घेऊया. आता ही तिसऱ्यांदा धुवून घ्यायची आहे. बघा, अगदी छान असं नितळ पाणी निघाले. हे पाणी आता काढून टाकूया. 3 वेळा ज्वारी धुवून घेतली आहे. आता याच्यामध्ये पाणी घालू. वर पाणी येईल इतके पाणी घालून त्यावर झाकण ठेवून भिजत ठेवायचे आहे. आता ही ज्वारी 3 दिवस भिजत ठेवायची आहे. आणि हो, दररोज पाणी बदलायचे आहे. चला आता भेटूया 3 दिवसांनंतर. 3 दिवसांनंतर तुम्ही पाहू शकता ज्वारी छान भिजली आहे आणि यावरचे आंबूस फेस आलेले पाणी आपल्याला काढून टाकायचे आहे. आणि ही ज्वारी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. आता 2 वेळा पाण्याने ही ज्वारी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. ज्वारी आता स्वच्छ धुवून झाली आहे. ही ज्वारी चाळणीमध्ये आता उपसून घेऊ, म्हणजे ती चांगली निथळली जाईल. आता 20 मिनिटे ही ज्वारी चाळणीमध्ये ठेवायची आहे, म्हणजे यातले पाणी संपूर्णपणे निघून जाईल. आता 20 मिनिट झालेले आहे. ज्वारी आता आपल्याला फॅनखाली आणि सावलीमध्ये चांगली सुकवून घ्यायची आहे. साधारण 3 तास ही ज्वारी फॅनखाली आपल्याला सुकवून घ्यायची आहे. 3 तास झाल्यानंतर ज्वारी आता सुकली आहे. हाताला ती अगदी थंडगार लागते. ज्वारी जास्तही सुकू द्यायची नाही आहे, ती थोडीशी दमटच ठेवायची आहे. आता इथे मिक्सरचे भांडे घेतले आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी करत बारीक अशी पावडर या ज्वारीची करून घ्यायची आहे. ही ज्वारी तुम्ही गिरणीतूनही दळून आणू शकता, पण ही फक्त अर्धा किलो ज्वारी असल्याने मी ती मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे. बघा, हे असे पीठ मिक्सरमध्ये तयार झाले आहे. आता एका परातीमध्ये हे पीठ मी मैद्याच्या चाळणीने चाळून घेणार आहे. आता तुम्ही पाहू शकता चाळून घेतल्यानंतर ज्वारीचं एवढं असं पीठ तयार झालेलं आहे. बघा, अगदी बारीक हे पीठ इथे तयार झालेलं आहे. पीठ चाळल्यानंतर भिजवलेल्या ज्वारीला जास्तीचा कोंडा शिल्लक राहतो. हा कोंडा जास्त निघतो, त्यामुळे तो कोंडा फेकून न देता त्याच्याही भातवड्या किंवा बिबड्या करू शकता. मी ह्या भातवड्या करणार आहे आणि ती रेसिपी या पाठोपाठच दाखवणार आहे. आता हे पीठ मी एका पातेल्यामध्ये काढून घेते. आता याच्यामध्ये घालू भरपूर असे पाणी. पाणी घालायला काही लिमिट नाही आहे, त्यामुळे भरपूर पाणी याच्यामध्ये घालायचे आहे. पिठाच्या वरती जास्तीचे पाणी राहील एवढे पाणी याच्यामध्ये घालायचे आहे. या पातेल्याने 2.5 पातेले पाणी याच्यामध्ये घातले आहे. हे पीठ पाण्यामध्ये एकदा चांगले हलवून घेऊ. याच्यावर आता झाकण ठेवायचे आहे आणि रात्रभर हे आता असेच ठेवायचे आहे. आपण हे आता 12 तासानंतर उघडून पाहणार आहोत. 3 दिवस ज्वारी भिजत ठेवली होती व 4थ्या दिवशी हे पीठ पाण्यामध्ये भिजत ठेवले आहे, त्यामुळे आपले पापड चवीला छान होतात. 4थ्या दिवशी आता आपण बघू शकता पिठावरच्या पाण्याला थोडासा फेस आला आहे. आता हे पाणी आपल्याला अलगद बाजूला करायचे आहे. तर चला पाणी काढून टाकूया. पीठ यायला लागले की थांबायचे आहे. या पद्धतीने सर्व पाणी बाजूला काढून ठेवले आहे आणि हे पाणी आता आपल्याला उपयोगात आणायचे नाही आहे. पातेल्याच्या तळाला ज्वारीचा असा हा कच्चा चीक मिळाला आहे. हा आता चांगला हलवून घेऊ आणि एका पातेल्यात ठेवून मोजून घेऊ, म्हणजे आपल्याला याच्यासाठी पाणी किती घ्यायचे याचा अंदाज येईल. आता जेवढा हा चीक भरला त्याच्यानुसार आपल्याला पाणी घ्यायचे आहे. तर येथे एक पातेले घेतले आहे
आणि त्यामध्ये पाऊण पातेले एवढा चीक आपल्याला मिळाला आहे. जेवढा चीक मिळाला त्याचे 3 पट पाणी आपल्याला घ्यायचे आहे. आता हा चीक मी एका वेगळ्या पातेल्यामध्ये काढून घेते, कारण याच मापाने आपल्याला 3 पट पाणी घ्यायचे आहे. आता जाड बुडाचे मोठे असे पातेले मी गॅसवर ठेवले आहे आणि ज्या भांड्याने आपण चीक मोजला त्याच भांड्याने आपण 2 पट पाणी सुरुवातीला या पातेल्यामध्ये उकळायला ठेवणार आहोत. आता हे दुसरे पातेले भरून पाणी उकळायला ठेवले आहे. आता याच्यामध्ये घालू चवीनुसार मीठ, 1 टीस्पून पापड खार, हातावर चोळून 1 चमचा ओवा. आता हे गरम पाण्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊ. 2 पातेले पाणी याच्यामध्ये गरम करायला ठेवले आहे आणि तिसरे पातेले स्वतंत्रपणे दुसऱ्या गॅसवर गरम करायला ठेवले आहे. पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे. यामध्ये आता घालू आपण हा ज्वारीचा कच्चा चीक. आता हे मिश्रण आपल्याला अगदी चांगले शिजवून घ्यायचे आहे. 20 मिनिटे हे मिश्रण शिजवून घ्यायचे आहे आणि गुठळी होऊ नये म्हणून सतत हलवायचे आहे. खाली लागू नये म्हणूनही सतत हलवायचे आहे. आता हे पीठ शिजले हे कसं समजायचं? तर याला काचेसारखा कलर आला किंवा पाण्यासारखा कलर आला की समजायचे हे पीठ आता आपले शिजले आहे. दुसऱ्या गॅसवर आपण एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले आहे. चीक आपल्याला जसजसं शिजत येईल तसे लागेल तसे हे पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे. यामध्ये पुरेसे पाणी घातले आहे आणि तरीही पाव भांडे किंवा पाव पातेले एवढे पाणी शिल्लक राहिले आहे. आता 20 मिनिट झालेले आहेत आणि हे पीठ आपल्याला हवे तितके शिजून झालेले आहे. याचे आता आपण पापड तयार करायला घेऊया. बघा तुम्ही, कुठेही गुठळी होऊ न देता पीठ अतिशय छान शिजले आहे. शिजल्यामुळे याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे. आता हे खाली उतरवू आणि प्लॅस्टिक पेपरवरती याच्या पापड्या घालायला सुरुवात करू. पळीने आपल्याला हे पापड घालायचे आहेत. फार जाड ठेवायचे नाही आहे आणि फार पातळही ठेवायचे नाही आहेत. मीडियम जाडीवर हे पापड बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही पहा, अर्धा किलोमध्ये भरपूर असे पापड तयार झाले आहेत. बघा किती छान पापड घातले आहेत ते. आज हे पापड फॅनखाली सावलीमध्येच वाळायला ठेवले आहेत. 2 दिवस उन्हात ठेवून पापड आता छान वाळले आहेत. पापड कुठेही तुटले नाहीत किंवा कडेने अजिबात चिराही गेल्या नाहीत. कडकडीत वाळलेले हे पापड आता मी तळून घेत आहे. तेल कढईमध्ये अगोदरच गरम करून घेतले आहे. हे तेल खूप गरम करून घ्यायचे नाही आहे, नाहीतर तेलात पापड घातला की लगेच करपू शकतो. तुम्ही पाहू शकता, मस्त दुप्पट असे पापड येथे तयार झाले आहेत. हे पापड अतिशय खुसखुशीत होतात आणि टेस्टी लागतात. तोंडात टाकताच विरघळतात, इतके खुसखुशीत हे पापड होतात. तुम्हीही पारंपरिक पद्धतीने बनवलेले हे पापड नक्कीच करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.